वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर डिप्लोमा ॲडमिशन 2024चा स्टेटस चेक करणार आहे। बघा 20 जुलै 2024ला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार होती। प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला काय समजेल का तुम्ही जी इन्फॉर्मेशन फिलअप केली होती, जे मार्क्स फिलअप केले होते त्यानुसार तुमचा ओव्हरऑल रँक किती आहे, तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा रँक किती आहे, हे सगळं तुम्हाला तिथे समजेल। बघा या मेरिट लिस्टचा तुम्हाला फायदा काय होईल का तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप कराल म्हणजे कॉलेजची नावं जिथे फिलअप कराल तेव्हा तुम्हाला रँकनुसार तुम्हाला तुमच्या आवडीचं कॉलेज तिथे टाकता येईल। म्हणजे तुम्हाला समजेल तुमचा रँक चांगला असेल तर तुमच्या आवडीचं कॉलेज तुम्हाला तिथे 100% ती ब्रांच तुम्हाला 100% भेटेल। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। तसेच तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंकसुद्धा दिलेली आहे, तीसुद्धा तुम्ही ते जॉईन करू शकता। आपण तिथे काही लाईव्ह सेशनसुद्धा घेतो। बघा सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, डी महाराष्ट्राची आपली जी वेबसाईट आहे म्हणजे ज्या वेबसाईटवरून तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं त्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे। लॉगिनमध्ये गेल्यानंतर बघा इथे तुम्हाला लॉगिन आहे, लॉगिनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे किंवा रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिन इथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला इथे बघा तो काय दिसेल, लॉगिनमध्ये तुम्ही लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला इथे चेक प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस याच्यावर तुम्हाला तिथे म्हणजे लेफ्ट साईडला तुम्हाला दिसेल चेक प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस, त्याच्यात तुम्हाला जायचं आहे। आणि इथे बघा तुम्ही इम्पॉर्टंट ऑनगोईंग इव्हेंट इथे सुद्धा तुमची नोटीस फ्लॅश होते बघा, प्रोव्हिजनल मेरिट फॉर द अकॅडमिक इयर 2024-25 इज डिस्प्लेड। बघा सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, लॉगिनमध्ये लॉगिन करायचं आहे तुमच्या आणि चेक प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे। ते चेक केल्यानंतर बघा तुमच्या समोर अशा प्रकारे तिथे एक PDF फाईल ओपन होईल। याच्यामध्ये तुम्हाला इथे बघा आता इथे PDF फाईलमध्ये तुम्हाला काय काय चेक करायचं आहे, तुमची इथे बेसिक इन्फॉर्मेशन सगळी असेल। याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता, कधी तुम्ही फॉर्म फिलअप केला आहे सगळं ते। तुमचा इथे ॲप्लिकेशन ID असेल, तुमचं इथे नेम असेल, तुम्ही नेम चेक करून तुमची इथे कॅटेगरी असेल बघा, इथे कॅन्डिडेटची कॅटेगरी आहे, ते तुमचं ॲडमिशनची कॅटेगरी आहे, सगळं तिथे मेन्शन केलेलं आहे। तुमचं कुठलं आहे महाराष्ट्र कॅन्डिडेट टाईप कुठला आहे तिथे मेन्शन केलेलं आहे। तुमचं होम डिस्ट्रिक्ट कुठलं आहे, कारण होम डिस्ट्रिक्ट इम्पॉर्टंट आहे, कारण होम डिस्ट्रिक्टमध्ये नंबर ऑफ जागा जिथे त्या होम डिस्ट्रिक्टच्या मुलांसाठी राखीव असतात। आता बघा इथे तुमचे सगळे तुमचा रेकॉर्ड इथे तुम्हाला भेटेल, मार्क्सचा रेकॉर्ड तुमचा दिसेल। याच्यामध्ये जर रॉंग असेल तुम्ही ते अपडेट करू शकता। आता इथे बघा मी TFW सुद्धा येस केलेलं आहे। तर TFWचा फायदा काय होतो, एकदम निग्लिजिबल फीजमध्ये इथे मुलांना ॲडमिशन भेटते, म्हणजे ज्यांचे पर्सेंटेज आहेत मे बी त्या मुलांना तिथे कमी फीजमध्ये म्हणजे ओपन आणि OBC कॅटेगरीच्या विद्यार्थीच फक्त इथे TFWचा बेनिफिट घेऊ शकतात, कारण बाकीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी तिथे बेनिफिट स्कॉलरशिपचा 100% दिलेला आहे, म्हणजे ट्यूशन फी 100% त्यांची माफ आहे। इथे ओपन आणि OBCचे विद्यार्थी TFWमध्ये त्यांचा नंबर लागला तर त्यांना 100% ट्यूशन फी तिथे माफ असेल। बघा इथे तुम्ही तुमचा फॉर्म अपडेटसुद्धा करू शकता। EWS तुमचं काय असेल, कोणाचं काय असेल, तुम्ही अपडेट तिथे करू शकता। काहींचं डॉक्युमेंट तिथे अपलोड करायचं बाकी असेल, नॉन क्रिमिलियर कास्ट सर्टिफिकेट, तर तुम्ही तिथे अपलोड तिथे करू शकता आणि तुमचं ओपन कॅटेगरीमधून रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जाऊ शकता। आता बघा तुम्हाला काय चेक करायचं इथे, बघा इथे तुम्हाला काय चेक करायचं लक्षात घ्या। बघा स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर लक्षात घ्या, बघा 86,084। आता हे जे पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजनुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये रँक किती आहे, 86,084। स्टेट लेवल कॅटेगरी, आता याची कॅटेगरी कुठली होती, OBC कॅटेगरी होती, तर OBC कॅटेगरीमध्ये किती रँक आहे, 20,945। बघा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातला दिसतो इथे। आता होम डिस्ट्रिक्टमध्ये, आता होम डिस्ट्रिक्टमध्ये त्यांचं होम डिस्ट्रिक्ट कुठलं आहे, ठाणे डिस्ट्रिक्ट आहे। ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये किती रँक आहे इथे, 3380 म्हणजे 3,380। आणि TFW आता TFWच्या सीट त्या स्टेट लेवलला असतात, त्याचा रँक किती आहे बघा, स्टेट लेवल TFWS जनरल मेरिट नंबर 27,279। बघा इथे हा तुमच्या रँकचा तुम्हाला फायदा का होईल, आता बघा होम डिस्ट्रिक्टमध्ये इथे रँक किती आहे, 3,380, म्हणजे 3,380 मुळे इथे पुढे आहेत। आणि समजा आपण ॲज्युम करू ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये 5,000 सीट आहे, तर तुम्हाला इझिली तुमच्या कुठल्या ना कुठल्या ब्रांचमध्ये तिथे ॲडमिशन भेटून जाईल। आणि तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे असेल, समजा इथे रँक समजा 100 रँक असतात असं ॲज्युम करू, होम डिस्ट्रिक्टमध्ये 100वा रँक असतात, तर मोस्टली तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे आता समजा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 400 सीट आहे, तुमच्या 400च्या आतमध्ये तुमचा रँक असता, तुम्हाला इझिली तुम्हाला तुमच्या आवडीचं कॉलेज तिथे भेटलं असतं किंवा आवडीची ब्रांच तुम्हाला तिथे भेटली असती, म्हणजे कॉम्पिटिशन तिथे कमी झालं असतं। हे तुमच्या मार्कांनुसार आहे, जे तुमचे पर्सेंटेज आहे त्यानुसार आहे। मग आता याच्यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।